वा वा वा, आज आमच्या राणीची हळद आहे. सगळं कसं सेलिब्रेशन झालं पाहिजे. अरे हळद पण आली. ओ माय गॉड. चला हळद सेलिब्रेट करूया. ओके. आता हळद लागली. आता सगळे नाचूया. चला गाणं लावा. सर तुम्ही काय करताय? सगळे बघतायत तुमच्याकडं. अगं मग बघू दे ना. बघायलाच पाहिजे. आपण या सगळ्या मोमेंट्स एन्जॉय करायचे. तुला हे हाय काय आता? हुकुमाच्या राणीला कोणी हळदच नाही लावली. वेट, मी कोण आहे? मी या लग्नाचा कारभारी आहे ग. मी लावतो तुला हळद. वेट. हॅपी हळद राणू. राणीला तर इंद्रा सरांची उष्टी हळद लागली. नवऱ्याची रागायला पाहिजे ना. अरे इंद्रा साहेबांनी आपली अशीच लावली हळद. आणि इंद्रा साहेबांची उष्टी हळद राहण्याला लागली म्हणजे काय राणीचं लग्न इंद्रा साहेबासोबत होणार होय? असं नसतंय. ते आपलं असंच चालून जाते. अरे काय करतोयस तू? हा काय वेडेपणा चाललाय तुझा? थांब गई. अरे आपल्या राणीची हळद आहे ना. तुला काही कळतच नाही. मी कोण आहे सांग? मी या लग्नाचा कारभारी आहे. मला असं सगळं हे कसं परफेक्ट करायचंय ग. थांब जरा. मी हळद सेलिब्रेट करतोय ना. इंद्रा अरे हळद सगळ्यांना. काय वेडेपणा चाललाय इंद्रा? नाही इकडे नको. अरे हॅपी हळद. दुश्मन दुश्मन. आई ब्रो तू काय नाही बोलायचं. हॅपी हळद चिकू. हॅपी हळद चिकू. हळद ना काकी. हळद ना काकी. हॅपी हळद काकी. हे कोण आहे? बुवा दी एक्स ड्रायव्हर. हॅपी हळद बुवा. या कोण? उशी अय्या यो वाईफ. हॅपी हळद. इकडे कोण आहे? इकडे काय करतोयस रे? लेट मी इंट्रोड्यूस यू माय सेल्फ. आय एम कारभारी ऑफ दिस वेडिंग. हॅपी हळद. हे कोण आहे? खाजं कोणी? हॅपी हळद. हॅपी आय हॅपी हळद. बस काय चाललंय तुझा वेडेपणा? अगे थांब ग. मला ही हळद सेलिब्रेट करायची. अशी कुठे हळद नसते का? I want to dance. Come on, DJ, play the music. इंद्रा ऐक. इंद्रा लग्नाची बेडी जुळली हाय. लग्नाची बेडी जुळली हाय. आज हळद लावायची हाय. भावाची हळद हाय. मित्रा अजून कारण काय? भावाची हळद हाय. मित्रा अजून कारण काय सांग? लाइटिंग केलं हाय. डीजे लावला हाय. लाइटिंग केलं हाय. बॉस काय तमाशा आहे? तमाशा कुठे? तमाशा नाही करत आहे मी. अहो मी सरळ उभा राहा. ओके फाईन. आय एम सॉरी. अहो आपल्याला राणी नाही.
आपल्या लाडक्या राणूची हळद आहे बाबा. अहो मग एन्जॉय करायला नको का आपण? मला सांगा, चल मी कोण आहे? मी या लग्नाचा कारभारी आहे ना, विसरलात तुम्ही? अहो मग मी एन्जॉय नाही केलं तरी बाकी सगळे कसे एन्जॉय करणार बा? मला सांगा, मी काही कमी करतोय का? मी अजून काय काय केलं पाहिजे आबा सांगा तुम्ही. व्हॉट आर दी ड्युटीज ऑफ कारभारी? टेल मी. हवा, you're great. I must appreciate you, आबा. तुम्हाला सांगतो, तुम्ही ते करून दाखवलं जे कुणालाच विसरू जमला. ओ माय गॉड, आय एम सॉरी. तुम्ही एका कामगाराच्या लग्नात स्वतःच्या मुलाला कामाला लावलं. स्वतःच्या मुलाला कारभारी बोलून त्याचा कुत्रा बनवला दाबा. यू आर ग्रेट. आबा, तुम्ही माझा कुत्रा तर बनवलाच आहे. आय फील लाईक अ डॉग. आता मी एक काम करतो. मी त्या राणीच्या घरी जातो आणि तिचा नोकर बनून राहतो बाबा. तिच्या घरी तिची जुनी पाणी घेतो. मग तुम्हाला आनंद होईल ना बाबा? नाही बाबा, मी काय करतो, मी सगळ्यांना दंडवतच घालतो. मला सांगा ना, मी अजून काय काय करू? तुम्हाला सांगू, अहो मला कधी कधी असं वाटतं की तुम्ही मला जन्म पण फक्त ह्यासाठीच दिला की तुम्हाला कोणीतरी तुमचा गुलाब होता. गुलाब. मला कधी असं फीलच झालं नाही बाबा की मी तुमचा मुलगा आहे. मला स्वतःच असं वाटत राहिलं की मी तुमचा गुलाबच आहे. कामगारांवर जेवढं प्रेम करता ना तुम्ही आबा, त्याच्या 1% जरी प्रेम माझ्यावर केलं असतं मला आनंद झाला असता आबा. तुम्हाला ते जमणारच नाही आवा. कधीच नाही जमणार तुम्हाला. तुम्हाला कारण माहिती आहे का त्याचं? मी सांगतो, कारण त्याचं एकच आहे. आवा, तुम्ही कामगारांसाठी देव असला का तरी घरच्यांसाठी. इंद्रबास, खूप बोललास मला ती मारे. तुम्ही पण चिडलास माझ्यावर. आई, सारी बोरी माझी आई, तू नको ना चिडू माझ्यावर. तू का चिडतेस? नाही चिडत. मला तुझं दुःख कळत नाही आई. या माणसाला ते कळत नाही ना, मला त्याचं वाईट वाटत आई. वाईट वाटत त्याच. या माणसाला असं वाटत हे सगळं ह्याने उभं केलं एकट्याने. पण आपण काय सहन केलंय ना,
ते कुणाला माहीतच नाही आई, कारण ते कुणा या माणसाने कधी कळूच दिलं नाही, कळूच दिलं नाही आई. ह्यांच्या नजरेत आपण कधी प्रायोरिटीवर नव्हतो बर का, कधीच नाही. ह्यांच्या नजरेत आपली व्हॅल्यू ही नेहमी झिरो होती, झिरो झिरो होती, झिरो आहे आणि नेहमी झिरोच राहणार नाही, झिरो राहणार. इंद्र मला कळतंय, पण आता तू वर चल बरं. आज मला बोलू दे आई, मला आज बोलू दे ना. इंद्रा बस बस, तू वर चल, वर चल, तू वर चल. Jessirao Marik, I'll be back. इंदिरा वर चल. Everyone, have fun. चल. इंद्रजित सर आज असे का वागले असतील? असं काय झालं मध्येच? आणि त्यांच्या अशा वागण्यामुळं आबासाहेबांना सगळ्यांसमोर आज मान खाली घालावी लागली. खरंय, आबासाहेबांचंच वाईट वाटतंय. आपण तरी काय करणार होतो म्हणा, नाही का? हे सगळे ना माझ्या लग्नामुळे होते. तो कार्यक्रम जर तिकडे ठेवलाच नसता ना तर हे सगळं झालंच नसतं. हिडीबिडी आहे काय तू? तू स्वतःला कशाला दोष देते उगाच? मोठ्या, आपण दिलेल्या त्या सरबतात काही कोणी टाकलं तर नसेल ना? नाही नाही, मला नाही वाटत असं. हे लग्न ना एकदम मोठी अडचण होऊन बसली, काहीच नीट होत नाहीये. ए भावा, तुझ्या हाताला काय झालंय? मेहंदी कुठं गेली, कशी गेली? मालती मॅडमला असं वाटलं की इंद्रजित सरांचं नाव मी त्या मेहंदीवालीला माझ्या हातावरती लिहायला लावलंय. अरे कुठे, पण मी इंद्रजित सरांच्या नावाची चिठ्ठी तिच्याकडे दिलीच नव्हती. आता त्या पोरीने काय माहित कुठून त्यांचं नाव माझ्या हातावरती लिहिलं, आणि हे मालती मॅडमनं पाहिलं. काय लिहिलंय तुझ्या हातावर? आत्ताच्या आत्ता ही चूल सारवायची तुला. असं वागला मालती मॅडम तुझ्या बरं? भावा, तू कशाची बनली? का सहन करते तू हे सगळं? अरे दुसरं काय पर्याय आहे माझ्याकडं? हे सगळं मी माझ्या आई बुवांसाठी करते. आणि आपण हे सगळं फक्त आपल्या राहण्यासाठी करतोय, म्हणून तर इतका त्रास सहन केला ना बंगल्यावर. काय व इंद्रजित साहेबांना काय झालं होतं? मला तर बाया पेल्यासारखंच वाटलं होतं. ते काहीतरी टेन्शन असेल त्यांना, नाहीतर इंद्रजित साहेब असं नाहीत वागायचं. ती काय का असाना, पण हे सगळं बघून आबाला किती वाईट वाटलं असेल. होय तर. अगं अगं सुरके, काय झालं? पाठीत कळ आली माझ्या जोरात. ऐक बस 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 बस, इथं बस, इथं बस. बस. अगं थांब राणे. नका हाक मारू राणीला. गोळी खाऊन जरा पडली की वाटेल बरं मला. पोरगी तेवढ्यावर लगीन करायला नाही म्हणाल. मला तिचं लगीन बघायचं आहे. माझ्या आई बुवांसाठी हे लग्न खूप महत्वाचं आहे. हे लग्न जर नाही झालं ना तर आई बुवांना आयुष्यभर कोसत राहील. माझ्या लग्नातच त्यांचं सुख आहे, आणि त्यांच्या सुखासाठीच मी हे सगळं करते. माझी इच्छा आहे म्हणून नाही, पण माझ्या आई बुवांच्या इच्छेसाठी मी हे लग्न करते. नाही, पण आपण आपल्या इच्छेखातर आपल्या राणीला इरित ढकलत नाही ना ग सुरके. नाही म्हणजे आपण साधी त्या पोराची चौकशी पण केली नाही, ज्याच्यावर आपल्या राणीचं लगीन करायचंय. कपसा, आता नाट लावू नका तुम्ही. चाललंय ना सगळं चांगलं तर चालू द्या. आधीची पाठीच्या अवधाचा माग लागली माझ्या. अशी कळी त्या पाठीत की वाटते फटक्यात जीव जाईल माझा. ए सुरके, अगं असं काय पण काय बोलतीस? हो,
मी असली काय आणि राणी असली काय, आपल्या नशिबात जे लिहिले तेच होणार. नशीब बदलू शकतोय का आपण? हो, आज तुम्ही मला एक वचन द्या. माझं काही जरी बरं वाईट झालं ना तरी तुम्ही आपल्या राणीचं लगीन थाटामाटात लावा. मला वचन द्या. ए सुरके, अगं असं काय खोल्यागत बोलतेस? काय चुकीचं बोलते आम्ही? माझी अवस्था बघता वरनं कधी बोलवणं येईल सांगू शकत नाही आपण. तुम्ही कराल ना माझ्या राणीचं लगीन? हो, बोला की काहीतरी. द्या मला वचन द्या. ठीक आहे, पण सुरके तुला काय सुद्धा होऊ देणार नाही बघ मी. अगं तुला काय पण नाही होणार. आज जे काही घडलंय ना ते खरंच खूप वाईट घडलंय. म्हणजे हे असं नव्हतं घडायला पाहिजे. आई, असं वाटतंय कोणीतरी महाडिक कुटुंबाच्या तोंडाला काळं फासलंय. मला सतत तेच तेच आठवतंय. माझी पण तीच अवस्था आहे बघ. हे सगळं ना कोणीतरी मुद्दाम केलंय, खात्री आहे मला. पण हे कोणी केलं ना हे कळायला हवं. एकदा कळलं ना तर त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. हाय, कोणी केलं म्हणजे अजून तुम्हाला कळलंच नाही का हे सगळं कोणी केलंय ते? हा, म्हणजे मला सांगा ना, त्या राणीशिवाय दुसरं कोण करणार आहे हे? काय राणी? हो, पण हे असं का करेल ती? हाय, का नाही करणार? इंद्रा भाऊजी तिला ऑफिसमध्ये ओरडले असतील, तिला त्रास देत असतील, या सगळ्याचा सूड घेण्यासाठी ती हे सगळं काही करत असेल ना. आता तुम्ही तिच्यासाठी एवढं सगळं काही करताय, पण त्यापेक्षा तिला तिचा सूड घेणं जास्त महत्वाचं वाटत असेल, त्याला आपण तरी काय करणार? आयो, तिच्या डोळ्यात दिसतं इंद्रा भाऊजींबद्दल तिला किती राग येतो. अगं पण मुहूर्त मेढीच्या दिवशी तिने सगळ्यांसमोर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सुनावलं जेव्हा त्यांनी इंद्राचा अपमान केला. तेच तर नाही, त्या मुलीचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे आहेत. आता आपल्याला त्रास देण्यासाठी त्या दिवशी तिने इंद्रा भाऊजींचं नाव मेहंदीमध्ये लिहिलं. आता इंद्रा भाऊजी आणि आपली आबरू घालवण्यासाठी ती मुलगी हे सगळं करूच शकते ना. आई, हे सगळं जर खरंच तिने केलं असेल ना तर त्या राणीला मी सोडणार नाही. तिला आयुष्यभराची अद्दल घडवेल ती मालती महाडिक. चांगला सूट घेतलास माझ्या अपमानाचा, पण आता वेळ माझी आहे. इंद्रा, खूप जगलास, खूप लोकांचा अपमान केलास, पण आता तुला हे करता येणार नाहीये. नक्की ना? प्लॅन रेडी आहे. इंद्रा, आजची रात्र तुझ्या आयुष्यातली शेवटची रात्र असणार आहे रे. उद्यापासून इंद्रा प्रकरण संपणार आहे आणि मग हे सगळं आपलं होणार आहे. मम्मा, अगं दादू कुठे आहे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादू. यांचं तोंड बघून वाटत नाही यांची मॉर्निंग गुड झाली असेल. महाडिकांची अबरू वेशीवर टांगून कशाखाली कास उतरतो कसा. बघतोस काय, काल तू जे काही केलंस ना ते आठवल्यावर एखाद्याची नजर वर करून बघण्याची हिंमत होणार नाही. पण निदान आपल्याला आठवतं का आपण काल काय केलं ते? तुला काहीच कसं वाटत नाही रे. एक वेळ तू दारू पिऊन आला असत ना, मी फार चिडलो नसतो. पण काल तुम्ही दारू पिऊन संपूर्ण हळदीच्या कार्यक्रमाला गालबोट लावलात. माझी या घराची इज्जत चव्हाट्यावरती आणली. जाऊ दे, मला सांगून काहीच उपयोग नाही. तू असं वागशील स्वप्नातही वाटलं नव्हतं. आई, मी निघतो. मला इथे इतरांची बडबड ऐकण्यापेक्षा फॅक्टरीत खूप महत्वाची काम आहे. हा मारे, नाश्ता करून जा ना. मला भूक नाहीये. खाऊन जा रे. आई, मी तुला एकदा सांगितलं ना, मला भूक नाहीये अगं खरंच. बरं बरं ठीक आहे, पण स्वतःची काळजी घे.
आणि जरा वेळेवर घरी येत जा. जसं काम करतोस ना तसं आराम करणे महत्वाचं आहे ना बाळा. करा करा आराम करा. उद्या लग्न आहे आणि लग्नाची सगळी जबाबदारी आपण घेतली आहे, लक्षात ठेवा. कारभारी आहेत आपण, पडेल ते काम करावं लागेल. ही अट पूर्ण करायला जमेल ना? हा नाही? आई येतो. परत येणारी माणसं येतो म्हणतात काकी, जाणारी नाही. आणि आता तुमचा लाडका इंद्रा तर कायमचा जाणार आहे, कारण मीच त्याला वर पोहोचवणार आहे. साहेब अहो, मशीनचा मेंटेनन्स केलाच पाहिजे आपल्याला. आणि मेंटेनन्स केल्याशिवाय मशीन रिझल्ट कसे देतील? मी कामगारांना नेहमी सांगत असतो तुम्ही मशीनकडे लक्ष द्या. अहो मुद्दा काय? तेच मुद्दाच सांगतोय तुम्हाला मी साहेब. म्हणजे कामगारांचं कसं असतं ना की म्हणजे कामगार तुम्हाला घाबरतात आणि घाबरली की मग बोलत नाहीत ना. माझ्याजवळ बोलतात, मी त्यांना सांगतो समजून. आता बघ मी तुम्हाला काय सांगितलं, मुद्द्याचं बोला. हा ते बरंच बोलायचंय साहेब, पण आता तसं वेळ नाही ना. मला जरा थोडंसं काम होतं, माझं काम करून मग मी तुमच्याशी बोलू का? सविस्तर बोलतो. ठीक आहे. आलो साहेब मी. आई आई बोल. उरकलं का रे तुझं काम? इतक्यात कशी होतील कामं? मग तू लवकर काम उरक आणि प्लीज घरी ये. इंद्रा, मला तुझी खूप काळजी वाटते. काळजी का? काय झालं? मुख्य म्हणजे ना त्या मुलीपासून, त्या राणीपासून लांब राहा. ती मुलगी चांगली नाहीये. ती ना तुझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, पण तू तिला स्वतःच्या बाजूला देखील उभं करू नकोस. आई अगं ती मुलगी काय करणार आहे? का काळजी करतेस तू? इंद्रा, तुला वाटते ना तशी ती युजलेस नाहीये. तिच्यानं नक्कीच डोक्यात काहीतरी चालू आहे. काल हळदीत जो काही तमाशा झाला ना, हे सगळं तिनेच केलेलं असणार आहे. म्हणून म्हणते प्लीज तू तिच्यापासून लांब राहा. बकरा बरोबर खाली आलाय. सोड सोड काढ, सोड सोड.